आज मुलांच्या टिफिनला देण्यासाठी असो किंवा रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं खायचं असो तर हा पदार्थ बनवून पहा। एका मिक्सिंग बाउलमध्ये अर्धी वाटी अख्खा मसुरा घेतलाय, 2 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचा, 1 ग्लास पाणी घालायचं आणि 15 ते 20 मिनिटं भिजवून घ्यायचा। त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 3 चमचे तेल घालायचं। तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे, 1 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा घालायचा, अर्धा मिनिटं परतून घ्यायचं। 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत ते घालायचं। लसूण हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। 1 कांदा चिरून घेतलाय तो घालायचा, गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। 1 चिरलेला टोमॅटो घालायचा, तोही मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा पुलाव मसाला घालायचा, तेही परतून घ्यायचं। भिजवून घेतलेला मसुरा घालायचा, थोडंसं पाणी घालून वाफवून घ्यायचा। 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत ते घालायचे, मसुऱ्यासोबत परतून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये 2.5 वाटी पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं। कुकरला झाकण लावून मध्यम आचेवरती 2 शिट्ट्या करायच्या आणि इथे मस्त मसूर पुलाव तयार आहे, कांद्यासोबत किंवा रायत्या